बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानासाठी त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं, तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही
तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार
आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ह्या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021-22-23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी
सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुडलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर श्रुती तांबे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. विविध व्याख्याने, परिसंवाद, चर्चा यांच्या माध्यमातून त्या समाजातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विश्लेषण करत असतात. त्या माध्यमातून त्या सामाजिक, राजकीय क्षेत्राला दिशा देण्याबरोबरच सर्वसामान्यांना आपला हक्क आणि कर्तव्य याविषयी जागरूक करण्यात मोलाची भूमिका बजावत असतात. अनेक प्रसंगी समाजातील विसंगती दूर करताना भल्याभल्यांचे कान टोचण्यासही त्या पुढाकार घेतात. त्यामुळे आपल्या भूमिकेविषयी ठाम राहून सशक्त लोकसमाज निर्मितीची संकल्पना त्या मांडतात. परिवर्तनाशी प्रत्येकाने स्वतःला जोडून घेतले पाहिजे आणि मातीशी नाळ जोडणाऱ्या प्रश्नांना भिडले पाहिजे, हा स्पष्ट विचार त्यांनी आपल्या कार्यातून समाजापर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळेच समाजशास्त्र हा विषय महत्त्वाचा असल्याचे आणि समाजशास्त्रज्ञांनी त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्या करतात. डॉक्टर श्रुती तांबे यांचे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांना विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. समाजशास्त्र हा विषय केवळ विद्यापीठामध्ये शिकवण्यापुरता मर्यादित न ठेवता तो समाजापर्यंत पोहोचवण्यात डॉक्टर तांबे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा. नमस्कार. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हे व्याख्यान देण्याचा एक आज अतिशय चांगला योग मला डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट यांनी दिलेला आहे आणून. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आणि महामानव डॉक्टर आंबेडकर यांना वंदन करून माझे विचार तुमच्यासमोर ठेवते. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय हा महामानव डॉक्टर आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती हा आहे. आज आपण जेव्हा केव्हा महाराष्ट्राविषयी बोलतो तेव्हा चटकन आपल्या बोलण्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र असे शब्द येतात. परंतु नव्या पिढीला, आजच्या तरुण शिक्षकांना, आजच्या छोट्या छोट्या शाळा कॉलेजच्या मुलांना कदाचित हे पुरोगामी म्हणजे काय हेच कळत नाही. आणि त्याचं कारण आहे की आज सोशल मीडियावर पुरोगामी या शब्दाची चेष्टा मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून अगदी सुरुवातीलाच मी मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी होताच तो अधिक पुरोगामी कसा केला, त्याच्यामध्ये कृतीशील पुरोगामित्व कसं आणलं, या मुद्द्याला सुरुवातीलाच हात घालणार आहे. पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा, पुरो म्हणजे पुढे, गमन म्हणजे जाणे. का बरं मी असं म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वामध्ये भर घातली, महाराष्ट्राचा पुरोगामी रस्ता अधिक प्रशस्त केला. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे गुरु म्हणून काही नावं घेत असत. त्यातलं एक नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते आहे या जगाला सत्याचा, न्यायाचा प्रकाश दाखवणारे, प्रज्ञाशील करुणा यांची वाणी आपल्या मुखामध्ये सतत जपणारे असे भगवान गौतम बुद्ध. दुसरे बाबासाहेबांचे गुरु होते ते होते महात्मा ज्योतिराव फुले. या पुण्याचं नाव या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये रोशन केलंय हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्याच बरोबर कबीर हा सुद्धा, संत कबीर हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या हृदयाला अतिशय प्रिय होता. काय तत्व सांगितली होती महात्मा गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि कबीर यांनी? तर या सर्वांनी जात, धर्म, स्त्री, पुरुष आणि राष्ट्र या भेदाभेदाच्या भिंती ओलांडून एका नव्या जगाची पायाभरणी केली होती. गौतम बुद्ध म्हणतात, ज्याच्याजवळ जे असतं ते तो तुम्हाला देतो. त्याच्याकडे शिव्याच असतील तर शिव्या देईल, गोळ्या घालता येत असतील फक्त तर तेवढ्याच देतील. परंतु आपण मात्र, बुद्ध सांगतात, करुणेचा मार्ग, न्यायाचा मार्ग, प्रज्ञेचा मार्ग, चांगलं शील आचरणात आणण्याचा मार्ग स्वीकारायला हवा. आणि हेच डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी कर्मठ पुण्यामध्ये स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद लोकांसाठी खुला केला. आपली पत्नी सावित्री हिला शिक्षणाची दीक्षा दिली आणि शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. मित्रहो, ज्योतिराव फुले नसते तर माझ्यासारखी महिला काही शाळेची पायरी ओलांडू शकली नसती. आणि डॉक्टर बाबासाहेब नसते तर एका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या प्रसिद्ध अशा विद्यापीठामध्ये मी शिक्षिका, प्राध्यापिका म्हणून एखादं पद कधीच भूषवू शकले नसते. डॉक्टर बाबासाहेबांनी, ज्योतिरावांनी सुरू केलेला स्त्री पुरुष समता आणि स्त्री शिक्षणातून स्त्री प्रगतीचा मार्ग कितीतरी मोठा केला आणि उज्ज्वल केला. काय केलं त्यांनी? तर डॉक्टर बाबासाहेब हे जाती प्रथेच्या भेदभावामुळे अनेक चटके सोसलेले असे
तावून सुलाखून निघालेले विचारवंत होते. ते काही सोन्याचा चमचा आणि चांदीचं ताट हातात घेऊन आपल्या बापजाद्यांच्या दौलतजादा वापरत पुढे आलेले नेते नव्हते. आणि त्याच्याचमुळे परदेशात जाऊन कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन कॉलेज अशा सगळ्या ठिकाणी भारताचा स्वतःच्या बुद्धिमत्तेचा झेंडा बाबासाहेबांनी कष्टानं फडकवला. आणि मग परत येऊन भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. आणि तिथे घटना समितीच्या 350च्या वर सदस्यांच्या बरोबर सर्व चर्चांमध्ये सहभागी झालेले असताना प्रत्येक वेळेला पुढे जाणारी धोरणं त्यांनी घेतली. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असेल की मनुस्मृतीचं दहन असेल, मनुस्मृती बायका आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडून बाकी सगळ्या वर्णातल्या पुरुषांना गुलामगिरीत ढकलून देते, अंधारात टाकते, ज्ञानाचा हक्क काढून घेते. म्हणून बाबासाहेबांनी जाहीरपणे मनुस्मृती जाळून टाकली. आणि हे जाहीर केलं की आज आम्ही मध्ययुगातल्या अंधारात जगणार नाही. आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानाची पहाट याच्या सहाय्यानं पुढे जात राहू. आम्ही मानव आहोत आणि जगभरातले मानव हे समान पायावर अतिशय प्रतिष्ठेने उभे राहून आपलं जग सुंदर करतील. आता आपण सर्व मानव एक आहोत म्हटल्यावर बाबासाहेबांनी त्या स्त्रियांना कधीच वगळलं नाही. आणि म्हणून स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम इंग्लंड किंवा अमेरिका या देशात न झालेली एक क्रांती बाबासाहेबांनी केवळ त्यांच्या एका सहीने केली. आणि ते सही केली होती ते संविधान आज आपल्या सगळ्यांना प्रकाश दाखवतंय. भारतातल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, नोकरीचा हक्क, समान पगाराचा हक्क, बाळंतपणाची रजा असे एकाहून एक मोठे हक्क संविधान सभेतल्या चर्चेमधून मिळाले. इतकंच नाही तर भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 16, 19 ही जर ओळीने तुम्ही पाहिली आणि भारतीय सप्त स्वातंत्र्य पाहिली तर याच्यामध्ये बाई अजिबात कमी लेखलेली नाही. भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या निवडणूक यादीत पंडित नेहरूंसारख्या अतिशय वेगळ्या प्रकारची मानवतावादी आधुनिक दृष्टी असणाऱ्या पंतप्रधानांनी स्त्रिया, पुरुष आणि तृतीयपंथी, थर्ड जेंडर ह्या सगळ्यांना मतदार यादीमध्ये सामावून घेतलं. आज स्वित्झर्लंड सारख्या देशात, युरोपातल्या कितीतरी इंग्लंड सारख्या देशात मतदानाचा हक्क मिळावा म्हणून बायकांना लढाई करावी लागली, संघर्ष करावा लागला, गोळीबार झेलावा लागला. पण भारतामध्ये मात्र आपल्या संविधानाने स्त्री आणि पुरुष 18 वर्षाचे झाले आणि भारताचे रहिवासी असले की या दोनच अटीवर त्यांना मतदाराचं स्वातंत्र्य, मतदान करण्याचं स्वातंत्र्य लगेच दिलं. मित्रमैत्रिणींनो, उद्या भारतीय लोकसभेच्या निवडणुकीची पहिली फेरी महाराष्ट्रात देखील आहे. आणि लक्षात ठेवा, उद्या लाखो माता भगिनी जेव्हा मतदानाला जातील आणि त्यांच्या हातावर मतदान केल्यावरती जेव्हा काळी शाई लागेल तेव्हा ती काळी शाई नसणारे तर त्या मतदार असल्याचा गौरव, हा मुकुट त्यांच्या हातावर त्या धारण करणार आहेत. कोणामुळे झालं हे शक्य? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मी एक नोकरदार सुशिक्षित महिला आहे आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगेन, कामाच्या ठिकाणी 7 तास काम केलं पाहिजे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही पाण्याची, डब्याची सुट्टी मिळाली पाहिजे. आपल्याला कामगार म्हणून हक्काच्या सुट्ट्या, मग त्या किरकोळ रजा असतील किंवा आजारपणाच्या रजा असतील किंवा आपल्याला प्रॉव्हिडंट फंड जो मिळतो किंवा आपल्याला कामगार विमा जो उपलब्ध होतो सरकारी निमसरकारी क्षेत्रात, या सगळ्या सुविधा स्त्री आणि पुरुष कामगारांना समसमान मिळाल्या. त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते कामगार मंत्री, मजूर मंत्री होते, तेव्हा ह्या प्रकारच्या सगळ्या सुविधा आपल्या कामगार स्त्रियांना मिळाल्या. माझ्यासारख्या उच्च शिक्षित महिलेचं जाऊ द्या, परंतु खेड्यापाड्यामध्ये शेतात काम करणारी, राबणारी आपली जी बहीण आहे तिला सुद्धा
समान कामाला समान वेतन हा कायदा डॉक्टर बाबासाहेबांमुळे आणि डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या एका मोठ्या आपल्या पहिल्या पंतप्रधानामुळे मिळाला। आज महिलांना अगदी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कामगार महिलेला सुद्धा मनरेगावरती प्रसूतीची रजा मिळते, त्याच्यामध्ये तिला पगार मिळतो। ही प्रसूती रजा कशी काय मिळाली? कारण बाबासाहेब म्हणाले, एक महिला जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा समाजासाठी एक नवा नागरिक घडवत असते आणि म्हणून या सरकारने, या समाजाने त्या मातेची काळजी घ्यायला हवी। आपल्या उच्च उदात्त भारतीय संस्कृतीमध्ये मातृत्वाचं गुणगान होतच, पण बाबासाहेबांनी त्याला कायदेशीर अधिष्ठान दिलं आणि मातृत्व ही सामाजिक जबाबदारी महिला पार पाडते, म्हणून तिला सर्व सरकारी योजनांमधनं बळ दिलं पाहिजे। हे आपल्याला 1950च्या दशकात इतक्या जुन्या काळी 75 वर्षापूर्वी बाबासाहेबांमुळे कळलं आणि त्यांनी ते लावून धरलं। तो निर्णय त्यांनी कायदेशीर पद्धतीने करून घेतला। आज कामावर असताना एखाद्या बाईला अपघात झाला तर तिला नुकसान भरपाई सुद्धा कामगार म्हणून मिळते। तेव्हा कामगार म्हणूनचे सर्व कायदे जे पुरुषांना तेच बाईला लागू झाले, याचं कारण स्त्री कामगार आणि पुरुष कामगार यांची मानवी प्रतिष्ठा समान आहे, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवून दिलं होतं। आता मी पुढच्या मुद्द्याकडे येते। या भारतामध्ये संविधान आणि कायद्याचं नवं राज्य स्वातंत्र्याची पहाट 1947 साली आली, त्यानंतर सुरू झालं। पण त्यापूर्वी इथे कोणाचं राज्य होतं? इथे होतं मनुस्मृतीचं राज्य। आणि माझ्यासारख्या महिलेला मनुस्मृती काय सांगते? तर मनुस्मृती सांगते की तुला अक्कल नाही, कारण तू माणूस नाहीस, तू बाई आहेस, म्हणजे तू जनावरासारखी आहेस। आणि पिता रक्षति कौमार्ये भर्ता रक्षति यौवने वार्धक्यम पुत्र रक्षति न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति, असे धिक्कार करण्याजोगे शब्द मनु लिहून जातात। म्हणजे काय? तर बाईला डोकं नाही, बाईला अक्कल नाही, बाईला निर्णय करता येत नाही आणि म्हणून स्वातंत्र्य मिळवण्याची तिची अर्हता नाही, तिची योग्यता नाही। डॉक्टर बाबासाहेबांना या सगळ्या कलमांचा त्रास झाला। एका बाईच्या मनातलं दुःख आणि अपमान त्यांनी बरोबर ओळखला। त्याचबरोबर मनु सांगतो, तुमचा पती बाहेर खाली असेल, अनैतिक वर्तन करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल आणि शिवाय त्याला वेश्येकडे जायचं असेल तर बाईनं, पत्नीनं त्याला पाठुंगळी घेऊन त्याला वेश्येच्या दारी न्यावं। अरे रे, काय ही नैतिक अधपतनाची मनूची विचारसरणी। या उलट हिंदू कोड बिल संमत करून 1955 आणि 56 साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या महिलेला त्यांचे अश्रू पुसले आणि माझ्यासारख्या महिलेला सन्मानाची जागा दिली। कारण हिंदू कोड बिलामध्ये सांगितलेले आहे, तुमचा पती बाहेर खाली असेल, अनैतिक असेल, दारू पिऊन तुम्हाला लाथा घालत असेल तर अजिबात ते ऐकून घ्यायची गरज नाही, कारण तुम्ही भारतातल्या उच्च संस्कृतीतल्या नागरिक असणाऱ्या स्वतंत्र भारतातल्या महिला आहात। तुम्ही समान आहात, तुम्ही एखादा प्राणी नाही आहात। गुरासारखी वागणूक सहन करू नका, बुद्धी वापरा, शिक्षण घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन वापरा आणि मानवी प्रतिष्ठेचं जीवन जगा। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब हिंदू कोड बिलामार्फत भारतीय हिंदू स्त्रियांना बळकट करतात। हिंदू स्त्रियांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आहेत ते कोणतीही हिंदू स्त्री कधीच फेडू शकणार नाही। कारण हिंदू स्त्रीला पतीच्या मालमत्तेतला वाटा, हिंदू स्त्रीला पित्याच्या मालमत्तेतला वाटा हिंदू कोड बिलामुळे मिळाला। हिंदू स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार मिळाला। इतकंच नाही तर ज्या आपल्या पूर्वीच्या स्मृती होत्या, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती, त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की बाईला लाथा घालाव्यात, तिला हवं तितकं मारावं, ती पटली नाही तर दुसरं लग्न करावं। आज आपल्याला गैरसमज आहे की मुसलमानांमध्ये 4 लग्न होतात। अहो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये पण पुरुषाला 4-4 लग्न करायला सांगितली आहेत। याज्ञवल्क्य सांगतो, एखाद्या पत्नीनी पूजेची तयारी केली आणि ती पटली नाही तर पतीनी लाथ मारून ते तबक फेकून द्यावं आणि लगेच लग्न करून दुसरी बायको घरात आणावी। बघा, ना तलाक, ना मुसलमानांसारखा खुल्ला,
डायरेक्ट दुसऱ्या लग्नाची परवानगी मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती देतात. पत्नींचे किती प्रकार मनुस्मृतींमध्ये सांगून ठेवले. याज्ञवल्क्य सांगतो 8 वर्षाची कन्या लग्नाला आली तर तिला गौरी म्हणा, ती 12 वर्षाची असली तर तिला अमुक म्हणा, ती 11 वर्षाची असली तर तमुक म्हणा. या इतक्या पत्नींचे प्रकार. त्यात पुन्हा सांगतात एक आपल्या जातीतली करावी, एक खालच्या जातीतली करावी, एक अजून कुठली करावी. म्हणजे हिंदू समाजामध्ये सुद्धा तेव्हा अनेक विवाह व्हावेत असंच या स्मृतिकारांनी लिहून ठेवलेलं होतं. महामहोपाध्याय भारतरत्न पा.वा. काणे यांनी हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास या 2 खंडांमध्ये हे सगळं आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आपण कधीही वाचा. महाराष्ट्र शासनाने महामहोपाध्याय पा.वा. काणे यांचे हे ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यात वाचताना शरम वाटेल अशा प्रकारच्या तरतुदी बायकांसाठी केलेल्या होत्या. आणि मग 1950च्या दशकात डॉक्टर बाबासाहेबांमुळे हिंदू स्त्रीला आपण माणूस अशा प्रकारचा एक प्रतिष्ठेचा असा सन्मान मिळाला. आणि तू गुरासारखं जगू नकोस, तू प्राणी नाहीस, तू अपमान सहन करू नकोस, तर तू शिक्षण घे असं तिला सांगितलं गेलं. बाबासाहेबांची जी त्रिसूत्री आहे, शिका, संघटित व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा. कशासाठी संघर्ष करायचा, कशाहीसाठी दगड मारायचे नाही मित्रांनो. पुरोगामित्वाचा वसा घेऊन सावित्रीबाईंनी ज्याप्रमाणे माणूसपणासाठी संघर्ष केला. सावित्रीबाईंना लोकांनी दगड मारले, बाईंनी कधीही उलटून कोणाला दगड मारला नाही. त्या फक्त शिकवत राहिल्या. त्या सावित्री माऊलीप्रमाणेच बाबासाहेब आपल्याला सांगतात की शिक्षणाचा वसा हाती घ्या, स्वतः शिका, इतरांना शिकवा. शिकलेला माणूस हा कधीही भावनेच्या भरात येऊन गोळीबार करणे, दगडफेक करणे, लाच घेणे, लाच देणे, दहशत माजवणे, पिस्तुलाच्या जोरावर मतदान करायला लावणे, लोकांना पैसे खाऊ घालून कोणाच्या कुठल्या तरी नेत्याच्या वेठीला बांधणे अशा प्रकारचे उद्योग करत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला कायम सांगितलंय जातीपातीच्या भिंती तोडा. जातीच्या नावाने कोणी भडकावत असेल, कुठल्या वस्त्या जाळत असतील, कोणाचे खून करत असतील, मॉब लिंचिंग करत असतील, तर ते सर्व घाणेरडे रस्ते सोडून भारतीय कायद्याच्या राज्याच्या रस्त्याला येण्याचं आवाहन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब करतात. आपण माणूस आहोत, समतोल बुद्धीने विचार करावा. आपण माणूस आहोत, भारताच्या उज्ज्वल बौद्ध परंपरेतनं मिळणारी तत्व आपण अंगीकारली पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा, मेत्ता ही तत्व आपल्याला गौतम बुद्धाकडनं मिळाली. आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद याच्या अभ्यासामधनं काय कळलं तर उषा म्हणजेच होणारी पहाट, येणारा नवा सूर्य हा आपल्याकडे देव मानलाय. कशाचा उजेड आणतो सूर्य आपल्याकडे तर ज्ञानाचा सूर्य हा महत्वाचा माना. हा सल्ला आपल्याला वेदांमधनं घेता येतो. तसंच चराचर सृष्टी, प्राणी आणि मानव वेगळे नाही. मानवामध्ये भेद नाही. सूर्याकडे बघा, तो आपला प्रकाश पसरताना कधी भेदाभेद करतो. त्या पावसाकडे बघा, तो कधी आपली दयाघन बरसताना असा भेदाभेद करतो. तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की भारताची जी उज्ज्वल परंपरा आहे, वेद आणि आपली वेगवेगळी उपनिषद आणि बौद्ध तत्वज्ञान याच्यातनं मिळणाऱ्या आपल्याला शिकवणुकीप्रमाणे मानवात कधीही भेद करू नका. 21व्या शतकात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला जेव्हा आठव येतो तेव्हा केवळ 14 एप्रिलला हार घालून थांबता येणार नाही. तर मित्रहो, आपल्या घराघरामध्ये जी महिला आहे तिला माणूस म्हणून समानतेच्या दर्जाने वागवायला हवं. केवळ एखाद्या मिरवणुकीमध्ये डीजे लावून नाचणं म्हणजे बाबासाहेबांना प्रणाम करणं नव्हे. बाबासाहेबांनी सांगितलेली त्रिसूत्री जी आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच्या मुळाशी पुन्हा आठवण करून देते. प्रज्ञा हा शब्द आहे. प्रज्ञा म्हणजे काय तर जन्माला येताना आपल्याला बुद्धिमत्ता मिळतेच, परंतु ज्योतिराव सांगतात मरेस्तो वाचन लिखाण करून ती बुद्धिमत्ता वाढवत न्या. आपल्या 4 शेजाऱ्यांना, 4 भाऊबंधांना,
4 बहिणींना वाचलेल्यातला चांगला मजकूर आणि त्याचा अर्थ समजावून सांगा. बुद्ध विहारांमध्ये ग्रंथालय उभी राहिली पाहिजे. बुद्ध विहारांमध्ये शिव्या न देणारा तर प्रज्ञा महत्वाची मानणारा तरुण हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जागतिक राजकारणावर, जागतिक समाजकारणावर, समाजाच्या सुधारणेवर चर्चा करताना आपल्याला दिसला पाहिजे. शील म्हणजे काय? शील म्हणजे चांगलं चारित्र्य. व्यसन न करता, जुगार न खेळता, आपल्याला मिळालेल्या बुद्धिमत्तेचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने करून अंधश्रद्धेच्या नादाला न लागता, कुठले तरी नवस सायास करून मांत्रिकामागे, काळ्या जादूमागे न जाता आधुनिक उपचार पद्धती, आधुनिक कौटुंबिक आयुष्य अंगीकारा. मुलगा मुलगी समान लेखा. लहान लेकरांना वाचनाची, चांगल्या आरोग्याची सवय लावा. याला बाबासाहेब शील म्हणतात. करुणा म्हणजे काय? एखाद्याकडनं चूक जरी झाली तरी त्याला माफ करण्याची क्षमता केवळ एखाद्या धाडसी माणसाकडेच असू शकते. अहिंसेला मोठं काळीज लागतं, खून करायला अतिशय छोटं काळीज पुरतं. त्यामुळे वाघाच्या काळजाचे भाव आणि प्रज्ञा, शील, करुणा यांचा अंगीकार करा. मेत्ता म्हणजे मैत्री. कशा प्रकारची मैत्री? सर्व मानवांना समानतेने वागवा. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, अशा पद्धतीने आपला रोजचा व्यवहार ठेवा आणि या सगळ्यातनं आपल्या आसपासचं जग सुंदर होईल. तिथे ईश्वराचा वास होईल. तो ईश्वर आपल्या सगळ्यांच्या मनात आणि कृतीत उतरेल. या प्रकारची जबाबदारी नवयान बुद्धिझम मधनं आंबेडकर सगळ्यांपर्यंत पसरवतात. आपल्याला आंबेडकर सांगतात, भारतातली लोकशाही हे भर उन्हाळ्यात माळरानावर उगवलेल्या इवल्याशा नाजूक रोपट्यासारखं एक छोटंसं जिवंत अस्तित्व आहे. ते ॲमेझॉन मधनं मागवलेलं रेडीमेड पॅकेट नाही. आणि म्हणून भर उन्हाळ्यामध्ये एखाद्या माळरानावर ज्याप्रमाणे एखादं छोटंसं झुडूप, एखादा कोंब आलेला असतो, तेव्हा आपल्या जीवाची, अस्तित्वाची सावली करून ते झुडूप जपावं लागतं. त्याचप्रमाणे भारताची लोकशाही जरी 75 वर्षाची झाली असली तरी आपल्याकडचा जातीपातीचा, धर्माचा चिखल आजही संपलेला नाही. आणि या जातीपातीच्या भिंती, धर्माचा विद्वेष याच्यामुळे इथल्या त्या लोकशाहीच्या कोवळ्या झुडपाला धोका आहे. हे झुडूप वाचवायचं असेल तर आपल्याला साफ मनाने या इवल्याशा लोकशाहीला, नाजूक लोकशाहीला पाणी घालून, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं कुंपण उभारून, आपल्या सगळ्यांच्या मनापासून प्रामाणिकपणे लोकशाही तत्वांवर विश्वास ठेवून आपले बहीण भाऊ भारतीय जे आहेत त्यांच्या सोबत 21व्या शतकात भारत या जगामध्ये उज्ज्वल असं भविष्य रेखाटेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी बाबासाहेबांचं साहित्य वाचावं लागेल. बाबासाहेबांची जुनी व्याख्यानं काढून वाचावी लागतील. आज दुर्दैवाने शिक्षण घेतलं, बाबासाहेबांमुळे सगळे अधिकार मिळाले, भारतीय लोकशाहीमुळे कलम 14, 15, 16, 19 आणि सप्तस्वातंत्र्य उपभोगली, तरीही आज माझ्या बरोबरच्या कितीतरी बहिणी ह्या तीच व्रतवैकल्य करण्यात मग्न आहेत. आजही मनुस्मृतीला सलाम करतात आणि बाबासाहेबांना परक मानतात. हे चूक आहे. अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. छोट्या मोठ्या बाजारातल्या वस्तूंवरून एकमेकींशी तुलना करू नका. टीव्ही सिरियल प्रमाणे सासू नंडेच्या भांडणांमध्ये अडकू नका. हा भारत एका उज्ज्वल संस्कृतीची आपल्याला मोठी देणगी देतो आणि आपल्या भारतात सावित्रीबाईंनी शेणगोटे खाल्ले ते आपल्याला टीव्हीवरच्या कुठल्या तरी अर्थहीन मालिकांप्रमाणे झगडायला लावण्यासाठी नाही. आपापल्या गावामध्ये सरपंच पद भूषवा आणि लोकशाहीची कास धरा. कायद्याचं राज्य आणायला मदत करा. मुलाबाळांना शिकवा, शेजार धर्म पाळा आणि भारत हे एक वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असं उत्तम राष्ट्र म्हणून जगात नावारूपाला येईल. या प्रकारे कार्य करा. तरच डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्रियांविषयी केलेल्या कामाची कुठली तरी परतफेड पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आपण करू शकू. अन्यथा बाबासाहेब सांगून गेले ते वाया गेलं असं होईल आणि
कोरड्या ठक्क माळरानावर बाबासाहेबांनी लावलेलं लोकशाहीचं छोटंसं रोपटं त्याचा वटवृक्ष करायची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्या महामानवाच्या स्मृतीला मी पुन्हा एकदा वंदन करते आणि थांबते. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत.
ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे. खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहावं ही सदिच्छा.